ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा, कोर्टातील सुनावणीकडे लक्ष। हरकतींसाठी 21 दिवसांचा वेळ द्या, नाहीतर निवडणूक रद्द करा। मतदार याद्यांमधील घोळाबाबत ठाकरे बंधूंचं निवडणूक आयोगाला पत्र। हरकतींसाठी फक्त 8 दिवस देण्यावर ठाकरे बंधूंचा आक्षेप। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम विदर्भ दौऱ्यावर। अमरावतीच्या धारणी, अकोल्यातील हिवरखेड आणि बुलढाण्यातील चिखलीत भाजपच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज प्रचारासाठी भंडाऱ्यात। भंडारा, पवनी, तुमसर, साकोली नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांसाठी जाहीर प्रचार सभा घेणार। दसरा मैदानात सभेचं आयोजन। मी शब्दाचा पक्का, बारामतीत काम करून दाखवलं। मात्र काही नेते शहरांच्या विकासावर बोलतात आणि त्यांची शहरच भकास घाण असतात। अंबाजोगाईतील सभेत अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य। अजित पवार जबाबदार नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री। बोलताना प्रत्येकानं तारतम्य बाळगलं पाहिजे। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सल्ला। माझ्या एका सहकार्याशी आज उणीव भासतीये। परळीतल्या प्रचार सभेत धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण। हत्येतील मुख्य आरोपीचा मुंडेंना कळवळा का, चर्चांना उधाण। धनंजय मुंडेंसारखा नीच माणूस पृथ्वीवर असू शकत नाही। मुंडेंना कराडचा कळवळा आल्यानंतर जरांगेंचा हल्लाबोल। आता तरी अजित पवारांनी डोळे उघडावे, जरांगेंचा सल्ला। आरोप झाल्यानंतर अनेकदा संबंध नसलेली व्यक्तीही भरडली जाते। धनंजय मुंडेंच्या बदनामीबद्दल पंकजा मुंडेंकडून खंत व्यक्त। गव्हाबरोबर किडेही रगडले जातात, असं वक्तव्य। मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत कोठडी। पत्नीच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा ठपका। अनंतचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नी डॉक्टर गौरी पालवेला होता संशय। अयोध्येत आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण। भव्य ध्वज 11 फूट रुंद, 22 फूट लांबीचा। सरसंघचालक मोहन भागवतांसह देशभरातील 8000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण। भाजपचं आज राज्यभरात घर घर राम अभियान। प्रत्येक घर, सोसायटी आणि आस्थापनांमध्ये केशरी ध्वज फडकवा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला आवाहन। पुण्यातील अपघात सत्रानंतर आणखी एका मार्गावर वाहतुकीसाठी वेगमर्यादा निश्चित। कात्रज बायपास मार्गावरील भूमकर चौक ते नवले ब्रिजपर्यंत 30 किलोमीटर वेग बंधनकारक। पोलिसांचं पत्रक जारी। आदेशाचं पालन न केल्यास कारवाई होणार। पुणे जमीन घोटाळ्यातील मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरण्याबाबत आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं 15 दिवसांची मागितली मुदतवाढ। आज निर्णयाची शक्यता। मुंबईत भटक्या कुत्र्यांना खाद्य घालण्यास बंदी। लहान मुलं, नागरिकांवरील हल्ले टाळण्यासाठी शासनाकडून खबरदारी। भटक्या कुत्र्यांना खाद्य दिल्यास दंड। नगरविकास विभागाचे आदेश। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।